वेलकम टू अचिव्हर्स अबॅकस। मी आहे इंद्रायणी बिरादार। तर आज आपण विथ अबॅकस मल्टिप्लिकेशन कसं सॉल्व करायचं ते शिकूयात। ओके फ्रेंड्स, ही आहेत मल्टिप्लिकेशनची उदाहरणं। हीच उदाहरणं ह्या अबॅकस किटवर कसं सॉल्व करतात ते आज आपण शिकूयात। ओके, त्या अगोदर आपल्याला ह्या अबॅकस विषयी थोडीशी माहिती घेऊयात। ओके, तर चला मग फ्रेंड्स या अबॅकसची माहिती घेऊयात। बघा फ्रेंड्स, हे आहे अबॅकस किट। याला काय म्हणतात? अबॅकस किट। याच अबॅकस किटवर आज आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व करणार आहोत। ओके, ह्या अबॅकस किटवर जे तुम्हाला सेंटर लाईन दिसते, या सेंटर लाईनच्या ज्या खालच्या बीट आहेत त्याला डाउनर बीट म्हणतात। सेंटर लाईनच्या ज्या वरच्या बीट आहेत त्याला म्हणतात अप्पर बीट। डाउनर बीटची व्हॅल्यू ही थोडीशी कमी असते आणि अप्पर बीटची व्हॅल्यू ही जास्त असते। ओके, आता बघा सेंटर लाईनवर, या सेंटर लाईनला आन्सर बार म्हणतात। याच आन्सर बारवर ब्लॅक कलरची 5 डॉट आहेत। किती डॉट आहेत? 5 आहेत ब्लॅक कलरची। 1 2 3 4 आणि 5। ओके, या 4 ब्लॅक डॉटपैकी आपल्याला सेंटरचा ब्लॅक डॉट पकडायचा आहे। कुठला? सेंटरचा। सेंटरपासून जी तुम्हाला लेफ्ट साईड दिसते, सेंटर लाईनपासून जी लेफ्ट साईड, इकडे आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सॉल्व करतो। आणि सेंटर लाईनपासून जी राईट साईड आहे इकडे आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सॉल्व करतो। ओके, तर आपल्याला ह्या स्लाईडचा उपयोग करायचा आहे मल्टिप्लिकेशनमध्ये। ओके, ज्यावेळेस आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस काय असतं, या रॉडची व्हॅल्यू असते, या रॉडला व्हॅल्यू असतात, त्या व्हॅल्यू ह्या फिक्स असतात। ओके, आणि ज्या वेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचे त्यावेळेस या रॉडची व्हॅल्यू ही फिक्स नसते। का? ज्यावेळेस आपलं आन्सर वाढेल तसं याची व्हॅल्यू ही काय असते? मोठी होत जाते। बरोबर? तर ती कशी? ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन शिकू त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल। ओके, तर चला मग फ्रेंड्स आपण अबॅकस किटवर मल्टिप्लिकेशन सॉल्व करू। ओके, चला, ही आहेत मल्टिप्लिकेशनची उदाहरणं। हीच मल्टिप्लिकेशनची उदाहरणं आपण आपल्या विथ अबॅकस किटवर सॉल्व करूयात। तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? 564 इंटू 5 किती आहे? 564 इंटू 5। ओके, तर आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे? 564 मध्ये जो डिजिट आहे याच्यामधला बिगर नंबर, बिगर म्हणजे काय? 564 हे 500 काय आहे? मोठा आहे। मग आपल्याला काय करायचं आहे? 5 ने 5 ला अगोदर मल्टिप्लिकेशन करायचे। का? बिगेस्ट पासून स्मॉलकडे आपल्याला मल्टिप्लिकेशन करत यायचे। ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन शिकलात त्यावेळेस आपण काय करणार? 5 ने 4 ला म्हणजे युनिट प्लेस पासून आपण 100 प्लेसकडे येतो। बरोबर? तर आपल्याला अबॅकस किटवर सॉल्व करते वेळेस आपल्याला काय करायचं आहे? 100 प्लेसकडून युनिट प्लेसकडे जायचं आहे। बरोबर? तर मग आपल्याला काय करायचं आहे? 5 ने 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। म्हणजे 5 चा टेबल आपल्याला काय कितीपर्यंत बोलायचं आहे? 5 पर्यंत बोलायचं आहे। 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20 आणि 5 5 जा 25। तर आपण अबॅकस किटवर 20 आणि 5 ॲड करून घेऊ। इकडच्या स्लाईडला मी काय सांगितलंय? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचंय, म्हणजे आपण इकडून इकडे ड्रॉ करायचंय। ओके, एंटर करायचे बीट 20 आणि 5, 10 10 20 आणि हा 5 25। आपलं आन्सर संपलंय, फिंगर इथून हटवायची नाही। ओके, मग 5 चा टेबल आपल्याला नंतर कितीपर्यंत बोलायचा आहे? 6 पर्यंत बोलायचा आहे। 5 6 जा 30, 5 6 जा किती? 30, 3 आणि 0, 3 आणि हा 0 म्हणजेच 30, 3 आणि 0 30। बरोबर? मग 5 चा टेबल नंतर कितीपर्यंत बोलायचं आहे आपल्याला? 4 पर्यंत बोलायचं आहे। 5 4 जा 20, 2 आणि 0, हे 2 आणि हा 0। बरोबर? 1 2 3 4 डिजिटमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे। काय आलेलं आहे? 2820 आन्सर आलेला आहे। किती आलेला आहे? 2820। चला आपण राईट डाऊन करून घेऊ। 2820 किती? 2820 आन्सर आले। तर आपण काय करू? अबॅकस क्लिअर करून घेऊ। ओके, तर आता आपलं सेकंड मॅथ आहे 248 इंटू 4। हे काय करायचं? आपल्या विथ अबॅकस सॉल्व करायचं। ते कसं सॉल्व करायचं ते आपण आज बघूया। बघा,
आपल्याला अगोदर काय करायचं आहे, 4चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे. म्हणजे 4 2 जा 8. आता 8 आपल्याला इथं एंटर करायचं आहे, बरोबर, म्हणजे बीटमध्ये घ्यायचे आहेत 8. आता बीटमध्ये 8 घ्यायच्या वेळेस आपल्याला 4 2 जा किती आले, 8 आले. तर 8च्या अगोदर आपल्याला काय लावायचं आहे, 0. का, मॅथेमॅटिकलीनुसार आपण 0 1 0 2 0 3 0 0 3 0 4 2 0 9 पर्यंत आपण ही मेथड वापरतो. तर आपल्याला अबॅकस किटवर पण हीच मेथड वापरायचं आहे, बरोबर. तर आपलं काय आलंय, 2 4 जा 8 आलंय, म्हणजे आपल्याला 0 आणि 8 लावायचे. हा 0 5 6 7 आणि 8 लावला आपण. मग पुन्हा 4चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे. 4 4 जा किती, 16. 16 म्हणजे किती, 1 आणि 6. इथं 1 आणि इथं 6, 5 आणि 1 6. आन्सर इथं संपले. मी फिंगर इथं ठेवले, बरोबर. मग पुन्हा 4चा टेबल कितीपर्यंत बोलायचं आहे आपल्याला, 8 पर्यंत बोलायचं आहे. 4 8 जा 32. किती, 4 8 जा 32. इकडं 30 आणि इथं 2, बरोबर. तर आता आपलं आन्सर काय आलेलं आहे, 0992, म्हणजेच 992. आपण राईट डाऊन करून घेऊ, 992, बरोबर. आपण अबॅकस क्लिअर करून घेऊ. आपलं थर्ड मॅथ आहे 592 × 3, बरोबर. तर आपल्याला 3चा टेबल 5 पर्यंत बोलायचा आहे. 3 5 जा 15. 15 म्हणजे 1 आणि 5. हे 1 आणि हे 5 15 झाले, बरोबर. 3 9 जा 27. 3 9 जा किती, 27. हे 25 6 7 27 झाले. मग 3चा टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचा आहे, 2 पर्यंत बोलायचा आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. हा 0 आणि हा 6. मी काय म्हणलं, 0 लावायचं आहे. 3 2 जा किती आले, 6, म्हणजे हा 0 आणि हा 6. तर आता आपलं आन्सर काय आले, 1776, बरोबर. आपण अबॅकस आपण बोर्डवरती राईट डाऊन करून घेऊ. 1776, बरोबर. अबॅकस क्लिअर करून घेऊ. आता आपलं 4th एक्झाम्पल काय आहे, 786 × 2. ओके. तर आपल्याला 2चा टेबल कितीपर्यंत बोलायचा आहे, 7 पर्यंत बोलायचा आहे. 2 7 जा 14. 2 7 जा किती, 14. तर 14 ॲड करून घेऊ, 1 आणि 4. 14 झालं. मग नंतर आपला 2चा टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचा आहे, 8 पर्यंत बोलायचा आहे. 2 8 जा 16. 2 8 जा किती, 16. इकडं 1 आणि इथं 6 ॲड करायचे. इथं 1 करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 1चा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे स्मॉल फ्रेंडमधला ॲड 5 लेस 4. आणि इकडे किती ॲड करायचे, 16 6, 5 आणि 1 6, बरोबर. मग नंतर काय करायचं आपल्याला, 2चा टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचा आहे, 6 पर्यंत. 2 6 जा 12. 12 म्हणजे 1 आणि 2 12. इकडं 1 आणि हे 12, बरोबर. आता आपलं आन्सर काय आलं आहे, 1572, बरोबर. आपण रायटिंग करून घेऊ. 1572, बरोबर. अबॅकस क्लिअर करून घेऊ. आता आपलं लास्ट एक्झाम्पल काय आहे, 342 × 6. आपण अबॅकस किटवर सॉल्व करून घेऊ. आपल्याला काय करायचं आहे, अगोदर 6चा टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचा आहे, 3 पर्यंत बोलायचा आहे. 6 3 जा 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18. 18 आपण ॲड करून घेऊ, बरोबर. मग 6चा टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचा आहे, 4 पर्यंत बोलायचा आहे. 6 4 जा 24. इथं 20 आणि इथं 4 ॲड करायचे. इथं 20 ॲड करायला बीट अवेलेबल आहेत का, नाही आहेत. ॲड 20 ॲड करायचं कसं करणार, हे 4 ॲड केलं आपण, इथं 20. ॲड 2चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 लेस 9, बरोबर. मग इथं 4 ॲड केलेले आहेत. आपलं आन्सर इथं संपलेलं होतं. मग काय आलं आहे, 6चा टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचं आहे, 2 पर्यंत बोलायचं आहे. 6 1 जा 6, 6 2 जा
12, 6 2 जा किती 12, इथं 1 आणि इथं 2, इथं 1 ॲड करायचे आहेत, बीट अवेलेबल नाही आहे, ॲड 5 लेस 4. तर सध्या आपला आन्सर काय आलेला आहे 2052. काय आले आन्सर 2052. राईट डाऊन करून घेऊ 2052. बरोबर. ॲबॅकस क्लिअर करून घेऊ. तर अशा प्रकारची मल्टिप्लिकेशन आपण विथ अबॅकस किटवर कसं सॉल्व केलं हे तुम्हाला समजलंच असेल. बरोबर की नाही. किती इझी आहे विथ अबॅकस किटवर मल्टिप्लिकेशन सॉल्व करायला. बरोबर की नाही फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये अशाच प्रकारची मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला शिकवणार आहे. आज काय घेतलं मी 3 डिजिट मल्टिपल बाय 1 डिजिट घेतलं. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करू 4 डिजिट मल्टिपल बाय 1 डिजिट सॉल्व करायला घेऊ. ओके. तर फ्रेंड्स अशाच प्रकारची आपण मल्टिप्लिकेशन नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. ओके. तुम्हाला ही मल्टिप्लिकेशन समजली आहेत. बरोबर. ओके फ्रेंड्स. थँक्यू.